श्रीगुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तरकार्य केल्यावर तुला सदुती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नको. ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान माननीय. मग ते ब्राह्मणीला म्हणाले, मुली, तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील. हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही. तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुझे कल्याण होईल. त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तरकार्य व दानधर्म केला. त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्रीगुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील. वंशपरंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन कर. त्याप्रमाणे तिने उद्यापन केले. त्या प्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली. 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्याला मोठाच धक्का बसला. गुरुदेव, तुझ्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला, असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूनच द्यायचे नाही तसा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी तिला खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ती हट सोडेना. लोक संभ्रमात पडले. तिला दोष देऊ लागले. इतक्यात श्रीगुरू नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले. त्याने तिला सांत्वनपर बराच उपदेश केला.